नमस्कार मंडळी, तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो बदलापूरला फार्म हाऊसवरती. गणेश नानाचा फार्म हाऊस आहे ना, तर त्याच्या तिथं चाललो आम्ही. ड्रीमलँड फार्म हाऊस आहे. तुम्ही गेल्यावरती बघा, मी तुम्हाला दाखवेलच कसा फार्म हाऊस आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. मी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देईल त्यांचा. आता आम्ही तिघा जण आहोत, देवमामा, पत्तू ना, तो नाना गेले पुढं. ते एक गाडी तिघं चौघजण होतं. त्यांना बोललो मग बरं तुम्ही जा पुढं, आम्ही येत आहो. आता आम्ही बी निघले आहो, तर चला आपण फटाफट जाऊया. तर लेट्स गो गाईड्स. तर मित्रांनो, आता आम्ही तशी वडापाव खायला थांबलेलो आहो. वडापावल्यान आता खाऊ ना, मग जाऊ सुद्धा फार्म हाऊसवर. चला आता डायरेक्ट खाऊन झाल्या भेटाव तुम्हाला. तर मित्रांनो, आता आम्ही फार्म हाऊसच्या इथं पोहोचलेलो आहो. तुम्ही तिकडं डॅम पाहू शकता, बारवी डॅम. तर चाललो आम्ही आतमध्ये जाऊ. ड्रीमलँड हॉलिडे होम्स किंवा बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर पाहिजे असेल, बुक करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि इंस्टा आय डी आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आतमध्ये चालले तुम्ही आधी पण बघला असेल माझ्या ब्लॉगमध्ये. हे बघा, सुरुवातच असतं, थांबून काम नसतं आपला. तर मित्रांनो, तिकडशी एक रूम आहे, इथेशी एक रूम आहे आणि इकडेशी आतमध्ये रूम आहे. ते रूम बी तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवीन. आहे स्विमिंग पूल. नाही, इकडे अजून खालती बी रूम बनवायला घेतले, त्यांचा बी काम चालू आहे. हे बघा, इकडे काम चालू आहे. इकडे काम चालू आहे, पूर्ण विला टाईप करायला घेतलेला आहे. इकडे खालती बी एक स्विमिंग पूल येणार आहे त्या साईडला, किंवा इकडे कुठं तरी अजून एक स्विमिंग पूल बनेल. तुम्ही लोकेशन व्ह्यू चेक करा. बारवी डॅमचा कसा व्ह्यू आहे, एकदम भारी असा. बघा गाईज, तशी आल्या एकदम फुल सेटअप वगैरे आहे इथं. किचन वगैरेचा फुल सेटअप आहे, पूर्ण एकदम पद्धतशीरमध्ये ओकेमध्ये किचनचा सेटअप आहे. ओके आपलं तर ओके. आतमध्ये जाऊन आला ना, ओला होता ना, पुसलेला ना ते. तर मित्रांनो, आता आम्ही तशी नळली आहो, म्हणजे टाइम तर झाला आलेलो ना. पावसाने फुल जोरान जाऊ येते, फिट जोराम पाऊस आले. हेव्हा किती जोराम पाऊस आले. तर मित्रांनो, ह्यो एक अजून एक रूम आहे. हे पण बघा तुम्ही. आता इथेशी बड्डे पार्टी झाली ती त्या दिसण्या, तर त्याचं फुगे. आणि इथेशी ह्यो एक रूम विथ AC. पर डे 24 आवर्सचं इन्क्लूड फूड वाटतं. 2000 रुपये काही रेट आहे. ते मी सर्व काही तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेनच नंतर विचारून डिटेल्समध्ये. तर ह्यो एक रूम आहे अटॅच विथ बाथरूम. अजून तो एक रूम आहे, तिकडे एक रूम आहे ना, खालती 3 बनवायला घेतलेले, तर दाखवलेच मी तुम्हाला ब्लॉगमध्ये. नाही, ह्यो आहे आपला सेल्फी पॉईंट. हार्टची फुलं जराशी गायब झाल्यानं वाटतं. पूर्ण फुलं होती ती आता गायब झाल्यान. ते जेव्हा कस्टमर यायचं असतं, म्हणजे जेव्हा कोण येतं ना, फार्म हाऊस बुक करतं ना, तेव्हा ती फुलं लावलेली असतात. इथं बसून मस्त आहे की सेल्फी काढायची. एकदम बॅकग्राऊंड व्ह्यू एकदम बादशाह येतं, टॉप क्वालिटीचा. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला तो रूमचा दाखवला तिथचा. ह्यो आहे दुसरा रूम. ह्यो पण तुम्ही बघा सेम आहे तसंच. एक बेड, AC, फॅन. अजून सामान म्हणजे कामं चालू आहे, नास्ते असते, पूर्ण सेटअप करीत घेतलेला, बऱ्यापैकी सेटअप झालेलाच आहे. नाही तशी नाही, विंडो टॉपनॉच, बाल्कनी. तो खोलतं आता सध्या टाला लागलेला आहे, आपण बी लावूनच. एकदम टिप अँड टॉपमध्ये आहे. तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर मी तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर लिहूनच ठेवीन तसे. तर तुम्ही बिनधास्त बुक करा. आपल्याच नानाचं आहे फार्म हाऊस, बिनधास्त तुम्ही बुकिंग करू शकता. नाही, ह्यो एक रूम आहे. कॅरम वगैरे बी आहे, तुम्ही बघू शकता. इथं कॅरम वगैरे खेळायचं असेल तर कॅरमसुद्धा आहे.
यो रूम जरा मोठा आहे. विथ एसी. तिन्ही रूम आहे ना, तिन्ही रूम मध्ये एसी आहे. नो टेन्शन भाई, एकदम चिल्ड माहोल. इथे टीव्ही सुद्धा ना. बाकी कोणला एक्स्ट्रा खालती बेड म्हणजे गाद्या वगैरे पण आहेत. इथून खिडकी ओपन, एकदम टॉप क्लास व्ह्यू इथचा. तर मित्रांनो, आम्ही इथेशी नळली आहोत. तिथपासच्या पाण्याने झोड घेतलेलीच आहे. काही पाऊस काही थांबच नाही, नुसता परतच तिथपासच्या बसल्या बातचीत चालू सगळ्यांची आमची ना. पूलमध्ये जरा ही शांततेचा माहोल आहे, कारण की पाऊस पडतो त्याच्यामुळे कोणी उतरलो बी नाही आम्ही. तर उतरलो असतो आम्ही. पूलमध्ये शांतता नसते, मी उतरलो असतो. तू जरा प्रोफेशनल माणूस असणार, तू नसताच उतरला. पोरा हो, ही मांजर बघा ना कशी बसले एकदम शांत पद्धतीने. हिरदान ठेवले केक. अरे सबकिशन येत केक खाऊ. केक व्हिडिओ बघतो आमच्या फार्म हाऊसवर. आम्ही तुम्हाला फ्री मध्ये केक देतो. या आपल्या फार्म हाऊसवर तुम्हाला केक बी भेटेल फ्रीज मध्ये ठेवलेला. पहिले तो खाऊन देऊन जा, एकदम पद्धतशीर मध्ये.